नमस्कार. मी आशिष आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा माझा अ, प्रथम व्हिडिओ आहे, पहिला व्हिडिओ आहे आणि अ, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे, की अ, खूप दिवसापासून मी असाच विचार म्हणजे माझ्या मनात अशी हे असते काय राजकारणावरनं काहीतरी मला असं सुचतं, बोलावसं वाटतं, की या गोष्टी चुकीच्या घडतायत, या गोष्टींना आपण बोललं पाहिजे. आपण बोलून फारसा काही परिणाम होणार नाहीये, पण मला बरं वाटतं, की हे बोलल्यानंतर माझं मन मोकळं होतं. तर आत्ताच आलेल्या म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी किंवा 5-6 दिवसापूर्वी आलेल्या बातमी, की एक मोबाईलवरती ॲप कंपल्सरी केलं जाणार आहे आणि जे नवीन मोबाईल्स येणार आहेत त्यांना ते ॲप कंपल्सरी आहे. आणि मग झालं त्याच्यावरनं खूप डिस्कशन झाली. देशामध्ये खूप विचित्र पद्धतीने त्याची चर्चा सुरू झाली. कोणी म्हणतंय ते रिस्की आहे, कोणी म्हणतं ते सेफ आहे आणि विरोधक त्यांच्या विरुद्ध बोलायला लागले. सरकार त्यांच्या बाजूने बोलावं लागलं. तर या सगळ्याच्या मध्ये जी नॉर्मल लोकं आहेत, की जी दोन्ही बाजूनी विचार करू शकतात, की हे खरंच उपयोगी आहे का? आणि उपयोगी असेल तर मग ते कंपल्सरी केलं आहे, तर मग त्याचे तोटे काय आहेत, की हे सरकार त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतं का? तर या सगळ्या गोष्टींची ना एक अ, पूर्ण अशी व्यवस्थित उत्तरं जनतेला मिळाली पाहिजेत. आणि विरोधकांना सुद्धा तो हक्क आहे, की त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. ते त्यांच्या राजकारणासाठी विचारू शकतात. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर देणं हे सुद्धा तेवढंच कंपल्सरी आहे. कारण जसे तुम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहात, तसे ते सुद्धा लोकशाही मार्गाने निवडून आलेलेच आहेत. 10 लोकांपैकी 3 लोकांना, 4 लोकांना ती लोकं त्या त्या लोकांना आणलेलं आहे. त्याच्यामुळे जसं सरकार महत्त्वाचा भारताचा भाग आहे, तसं विरोधी पक्ष पण हा देशाचा भाग आहे. हे तुम्ही नाकारू नाही शकत. तर हे जे प्रश्न ज्याला सरकारच्या अंगाशी यायला लागले किंवा सरकारवरती यायला लागले, तेव्हा त्यांनी ह्याची सरळ उत्तर देता किंवा याच्यावरती चर्चा करणं सोडून, त्यांनी विषय भडकवण्यासाठी राजनाथ सिंग यांना सांगितलं, की तुम्ही काहीतरी बोला आणि विषय कुठला महत्त्वाचा? नेहरू. जसं त्यांनी नेहरूंवरती विषय काढला, तर हे सगळं बाजूला पडलं. नेहरूंवरती चर्चा सुरू झाली. आत म्हणजे सगळ्या लोकांमध्ये फूट पाडण्याचं सगळ्यात मोठं कार्य कोणी केलं असेल, तर हे ह्या सरकारने केलेलं आहे. त्यांना माहिती आहे विभाजन कसं होणार, लोकांमध्ये भांडणं कशी लावायची ह्याच्यावरती मोठं इंजिनिअरिंग आहे. लोकांमध्ये कुठले विषय घालायचे, की ते आपापसात चर्चा करतील. आता तर खरं या विषयाची काही गरजच नव्हती. नेहरूंबद्दल चर्चा करण्याचे दिवस संपलेले आहेत. त्यांनी काय चुका केल्या असतील, बरोबर वागले असतील, संपला विषय संपला. 60 वर्ष झालेली आहेत. तुम्हाला पुढची 60 वर्ष मिळू शकतात. तुम्ही काय करणार आहात ते सांगा. तुम्ही देश पुढे नेता असं तुम्ही म्हणत असाल, तर त्याच्यावरती का नाही कॉन्सन्ट्रेट करत? दर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी नेहरूंचं नाव घ्यायचं, जुन्या लोकांची नावं घ्यायची. एवढंही वाईट ते कोणी नव्हतं. देशाचे पहिले पंतप्रधान होते. चुका झाल्या असतील. माणूस असला की चुका होतच. कोणी चुका करत नाही असं जगात एकही माणूस नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या कामधंदे करत असाल तिथे काही चुका होतात. रोजच्या जीवनात आपल्या चुका होतात. आपल्या लोकांशी काही वागण्यात चुका होतात. तर प्रत्येकाच्या चुका होतात. तसंच ते देशाचे पंतप्रधान होते. काही वेळेला माणसाचे स्वभाव जे असतात त्याच्यातनं चुका होऊ शकतात. तशा चुका झाल्या असतील त्यांच्या आणि आता झालं ना 60 वर्ष झाली त्याच्यावरती परत तुम्ही तीच चर्चा करत बसणार. पण हे त्यांना माहिती आहे, की याचा काही उपयोग नाहीये. उपयोग त्यांना सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी या गोष्टींचा उपयोग आहे. कारण तो विषय काढला, की लोकांमध्ये ती चर्चा सुरू होते. आपल्या लोकांना कोणाला तरी नावं ठेवली, हे प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे नेहरू तर फार प्रचंड आवडतात शिव्या द्यायला. कारण दुसरं आहे कोण? दुसरं त्यांना शिव्या देण्यासारखं कोणीच नाहीये. त्याच्यामुळे ही चर्चा लोकांमध्ये येते. लोकं ते वाचतात, पेपरमध्ये बघतात, टीव्हीवर बघतात आणि घरांघरांमध्ये ते डिस्कशन सुरू होतं. ते डिस्कशन सुरू झालं, की एक सॉफ्ट कॉर्नर सरकारच्या बाजूने उभा राहतो. कारण नेहरू कसे चुकले होते आणि हे कसे बरोबर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने एक सॉफ्ट कॉर्नर उभा राहतो. त्याला धर्माशी जोडून टाकायचं म्हणजे धर्माने लोकं अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं
आता आपण ज्या टाईममध्ये आता आहोत ना, ह्या टाईममध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा 1 मिनिट सुद्धा नाही व्हायला पाहिजे. 1 मिनिट सुद्धा या गोष्टींवरती चर्चा झाली नाही पाहिजे, की धर्म, जात, इतिहास आता म्हणजे नेहरू-बिरू ह्या सगळ्यांवरती चर्चाच व्हायला नाही पाहिजे. आत्ताचा पिरियड इतका महत्त्वाचा आहे ना, इतका प्रचंड महत्त्वाचा पिरियड आहे आणि गेली 10 वर्ष याच गोष्टींवरती चर्चा चालू आहे. नको ना, कशाला? लोकांमध्ये विभाजन का करायचंय तुम्हाला? चांगल्या गोष्टींनी लोकांच्या मनात जा. तुम्ही वाईट गोष्टींनी का जाताय? बरीचशी लोकं हे आता ओळखत चाललेली आहेत. त्याच्यामुळे बरीचशी लोकं याचा विरोध पण करत आहेत आणि विरोध करणं म्हणजे काय तुम्ही देशाच्या विरुद्ध आहात असं नाही. कुठलाही माणूस या देशाच्या वर जास्ती मोठा होऊ शकत नाही. तो कोणीही असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो कुठलाही राज्यकर्ता असू दे, तो या देशाचा अ, उत्तरदायित्व त्याच्याकडे असायलाच पाहिजे. उत्तरं लोकांना दिलीच पाहिजे. कोणीतरी माणूस खुर्चीवरती बसतो आणि कुठलंही उत्तर कधीही जनतेला देत नाही. कुठलाही माणूस आणि त्याला प्रश्न विचारले, की तो देशविरोधी. हे चुकीचं आहे. ही पद्धत अतिशय चुकीची आहे. ही लोकशाहीला धरून नाही. तुम्ही आणि विरोधी पक्षसुद्धा या सामान्य गोष्टींवरती लक्ष न केंद्रित करता एका माणसाच्या भोवती फिरलं जातं. एकच पंतप्रधानाच्या भोवती विरोधी पक्ष फिरतो. हे सगळं स्ट्रॅटेजिकली होतं का हे घडवून मुद्दाम म्हणजे असं येतं आपोआप. दरवेळेलाच फक्त त्या विषयांवरती रोजच्या माणसाच्या आयुष्याचे जे विषय आहेत त्याच्यावरती विरोधी पक्ष कधी बोलताना दिसत नाही. एक तर विरोधी पक्ष सगळे कमकुवत करून टाकलेले आहेत. स्ट्रॅटेजिकली बरोबर त्यांना संपवण्यात आलेलं आहे. आणि हे संपवत असताना लोकांची विचार करण्याची शक्ती संपवली गेलेली आहे. कारण इतिहासात रमवून त्यांना लोकांना रोजच्या जीवनाचे जे प्रश्न आहेत, त्याच्यापासून दूर ठेवलं गेलेलं आहे. कधीही या देशामध्ये रोजच्या जीवनाच्या प्रश्नांवरती चर्चा होताना कधीही मी बघितलेली नाही. कधीही नाही. आता पुण्यासारखी जागा जी 10-15 वर्षापूर्वी त्याची हवा इतकी शुद्ध होती म्हणजे 40 आणि 50 AQI होता. तो आज 200च्या आसपास गेलेला आहे. म्हणजे पुण्याची हवा गेल्या 10-15 वर्षामध्ये तर प्रचंड खराब झालेली आहे. तर ह्या विषयावरती कधीही कोणी डिस्कशन करताना दिसणार नाही. हे विषय आले, की बरोबर असे काहीतरी विषय काढायचे, की ज्याला फाटा फुटतो आणि मग तीच चर्चा, तोच विषय. नेहरू. हाच पॅटर्न झालेला आहे. आता नेहरूंचं ऐकून सुद्धा कंटाळा आला. जो माणूस तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये जी माणसं नेहमी दुसऱ्यांबद्दल बोलत बसतात, दुसऱ्यांच्या चुकांबद्दल बोलत बसतात, दुसरा कसा चुकला याच्याबद्दल बोलत बसतात, ती माणसं मनाने एकदम अशी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की ती रिकामी असतात. त्यांच्यामध्ये काही इंटेलिजन्स नावाचा प्रकार नसतो. आपल्याला आपल्याला खूप खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, या देशाला देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. मी एवढाच विषय सध्या देशामध्ये चाललेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड मोठं नुकसान या देशाचं झालेलं आहे आणि हे काही ठराविक तुम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी म्हणजे तुम्हाला चुकीच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये घातल्या गेलेल्या आहेत आणि हे अतिशय हानिकारक आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये याचे प्रतिसाद दिसतील. त्याला उशीर झालेला असेल, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.